झालेली मतमोजणी तिथे विनय गोसावींनी जो आपल्या पदाचा आणि सत्तेचा मास दाखवला, त्याच्यानंतर बबन आव्हाड यांनी त्यांना जी सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून कुलभूषण पाटील असतील, मतमोजणीचे जे प्रतिनिधी असतील यांच्यावर जो लाठीचार्ज केला, मारहाण केली, त्या सगळ्याच्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी, तसेच नुसतंच आमच्या कार्यकर्त्यांवर किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांवर मारहाण झाली नाही, तर जळगाव शहरातील जे सगळे पत्रकार बांधव आहेत त्याच्यात आमच्या 2 पत्रकार भगिनी सुद्धा होत्या. तिथे महिला पोलीस मध्ये नसताना त्या पोलिसांनी त्या महिलांना सुद्धा एकदम बेदर्दीने कुठली तमा न बाळगता की महिला ज्या पद्धतीने बाहेर लोटलं, बाहेर काढलं, त्या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की कुलभूषण पाटील आणि कापसे, मयूर कापसे यांची मागणी होती की आमचं रिकाउंटिंग करा, आता फेर मतमोजणी करा. ही जी मागणी आहे ही कायदेशीर होती. अवघ्या 15 मिनिटात ती पूर्ण होऊ शकत होती. म्हणजे त्यांनी अर्ज मंजूर केल्यावर ती 15 मिनिटात पूर्ण होऊ शकते. पण विनय गोसावी हे कुठले तरी फाडगिरी करताय, त्यामुळे त्यांनी ती मागणी मुदतीत घेतली नाही, नंतर फेटाळून लावली. मला एकाच मतदार संघात जर 19 प्रभाग होते आणि 19 प्रभागांपैकी काही ठिकाणी ती मान्य केली जाते, काही ठिकाणी ती मान्य न करता फेटाळली जाते, याचा कुठेतरी या भ्रष्ट निवडणूक आयोगाचा वास येतोय. म्हणून आज खरी पत्रकार परिषद घेतली जात आहे. जसं बघितलं तर कुलभूषण पाटलांनी तिथे बसले, आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले आणि सगळी खरी घटना तुम्हाला माहिती आहे. माझी तर सगळ्या पत्रकार बांधवांना ही विनंती आहे की ज्या पद्धतीने आव्हाडांनी पहिले लाठीचार्ज केला आणि मग तिथे काही जळगाव शहरातले फक्त तिथे शिवसैनिकच होते, 8 आणि 10 मधले असे नव्हतं, तर 1 ते 19 प्रभागातली ती मतमोजणी होती. आणि तिथे इतरही प्रभागात त्यांनी 1 मध्ये असेल, 3 मध्ये असेल, 6 मध्ये असेल जो अन्याय केलेला होता, त्यामुळे त्या प्रभागातील सुद्धा लोक तिथे आलेली होती. आणि हे तुम्ही जर व्हिडिओ बघितलं तर ते तुमच्या लक्षात येईल. आणि ते झालेलं असताना त्यांनी कुलभूषण पाटील हे त्या अधिकाऱ्याचे हात जोडतायत आणि सांगतायत की मला फेर मतमोजणी करू द्या. त्याच्यात पोलीस अधिकारी मध्ये मध्ये बोलतायत. वास्तविकता तिथे पोलीस अधिकाऱ्यांच्या पहिल्या फेजमध्ये येण्याचा कुठलाही संबंध येत नाही. ते पोलीस अधिकारी आणि तुमचा ट्रॅफिक फोर्स सगळा मध्ये होता. तर ही जी सगळी दडपशाही होती, या सगळ्या गोष्टीचा निषेध व्हायला पाहिजे, यांना कुठेतरी लगाम लागला पाहिजे, म्हणून आजची पत्रकार परिषद आहे. तर तिथे कुलभूषण पाटील हात जोडून विनंती करत असताना विनय गोसावी हे जे खोटं बोलत होते की यांनी मला अर्ज मुदतीत दिला नाही, तो 5व्या फेरीलाच त्यांनी अर्ज दिलेला होता, मुदतीत अर्ज दिलेला होता, पण ते कोणाची तरी सुपारी घेऊन काम करत होते, म्हणून त्यांनी तो अर्ज मुदतीत घेतला नाही आणि नंतर तो फेटाळून लावला. आणि ज्या पद्धतीने त्यांनी फेटाळून लावल्यानंतर पोलिसांनी ज्या पद्धतीने कुलभूषण पाटील असतील, त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते असतील आणि आमचे सोबतचे सगळे पत्रकार मित्र असतील, यांना ज्या पद्धतीने दंडुकेशाही केली, त्या सगळ्या गोष्टीचा निषेध होऊन हे जे अधिकारी होते, बबन आव्हाड असतील, गणापुरे असतील किंवा अजून जे कोणी अधिकारी असतील, यांची तात्काळ चौकशी होऊन त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. आपण जर बघितलं तर जळगाव मध्ये संदीप पाटील नावाचा एक अधिकारी होता, त्याच्या विरुद्ध कुठली फिर्याद नव्हती, पण एखाद्या आमदाराने उचललं, त्याला 1 मिनिटात काढून टाकून त्याला निलंबित केलं गेलं. मग बबनराव आव्हाडांबद्दल विधानसभेत 4 आमदार प्रश्न विचारतात. विधानसभेतले मंत्री तिथे सांगतात की मी 8 दिवसात चौकशी करून कारवाई करेल. आता ती 17 जुलै 2025 ची घटना आहे आणि आतापर्यंत कुठली कारवाई झालेली नाही. उलटी बबन आव्हाडांना LCB सोडून MIDC दिलं गेलं, म्हणजे सगळ्याच क्रीम पोस्टिंग दिल्या जात आहेत. तर याच्या मागचं गूढ काय हे पण समजलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की SP साहेब संदीप पाटलांबद्दल वेगळी भूमिका घेतात आणि बबन आव्हाडांबद्दल वेगळी भूमिका घेतात, हे कुठे तरी संशयाला कारणीभूत आहे. तर म्हणून या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत बबन आव्हाडांना निलंबित केलं पाहिजे आणि निलंबित करून निपक्षपाती चौकशी करावी. कारण आज आपण राज्यामध्ये जी परिस्थिती पाहतोय की रामाचं नाव घेतलं जातं आणि रावणासारखी परिस्थिती, रावण राज्यासारखी परिस्थिती या राज्यात आज इथे आहे. ज्या पद्धतीने बबन आव्हाड असतील किंवा विनय गोसावी असतील यांनी जो काही प्रकार केलेला आहे, फक्त 15 मिनिटात ती फेरमोजणी झाली असती, पण ती नाकारण्याचं कारण काय? कायद्यात तरतूद आहे. मग तुम्हाला कोर्टात जा म्हणजे काय?
कोर्टात गेलं की 2-4-5 वर्ष निघून जातात आणि जर त्यांनी कायद्याच्या व्यतिरिक्त चौकशी मागितली असती आणि त्यांनी ती नाकारली असती तर आम्ही समजू शकत होतो. आम्हाला पराजय सुद्धा मान्य होता, पण त्यांनी तसं न होऊ देता कुठेतरी सुपारी घेऊन काम केल्यासारखं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीनं कुलभूषण पाटलांना दणके मारले, बाहेर फेकलं आणि त्याच्यानंतर जमावावर जो लाठीचार्ज केला ही अतिशय निंदनीय बाब आहे, लोकशाहीला काळीमा वाटणारी बाब आहे. म्हणून आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार पण केलेली आहे. त्याची सगळ्यांना आता आम्हाला हे शंका आहे की आम्ही त्यांना CCTV फुटेज मागितलेले आहे, तर ते फुटेज सुद्धा ते देतील का नाही ही शंका आहे. कारण ही निवडणूक पारदर्शी झालेली नाही, त्यामुळे आम्हाला फुटेज सुद्धा भेटतील का नाही अशी मोठी शंका वाटते आहे. त्याच्यानंतर फुटेज मागितलेले ज्यांचे दुसऱ्यांचे जे फेरमतमोजणीचे अर्ज होते ते स्वीकारले गेले आणि यांचे स्वीकारले गेले नाहीत. याच्या मागे नेमकं कारण काय? असं काही अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं का की सत्तेतल्याच लोकांचे स्वीकारायचे, बिगर सत्तेतल्या लोकांचे स्वीकारायचे नाही, अपक्षांचे स्वीकारायचे नाही, असे जो दुजाभाव झालेला आहे किंवा अपार्शल भूमिकेतून जे यांनी काम केलं आहे यामुळेच ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बबन आव्हाड यांनी जे गुन्हे दाखल केले, सगळे माझे पत्रकार मित्र तिथे हजर होते. या सगळ्या याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही EVM मशीनचा घोटाळा आहे आणि EVM मशीन फोडायला आम्ही जातोय. मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही EVM बद्दल काही बोललेलो नाही. आमचं म्हणणं होतं जे काही चालू आहे त्याच्यात फक्त तुम्ही फेरमतमोजणी करा, एवढीच आमची मागणी होती. की बोगस आणि कायद्याची पायमल्ली करणारी आणि स्वतःची दंडुकेशाही दाखवणारी ही आपल्याला अधिकाराचा दुरुपयोग करून ही फिर्याद आमच्या विरुद्ध दिली गेलेली आहे. मग जर अशी फिर्याद दिली जात असेल तर लोकशाही मार्गाचा हक्क खून आहे आणि अशा अधिकाऱ्यांना खरं तर तात्काळ निलंबित निवडणूक आयोगाने सुद्धा केलं पाहिजे जर तुम्ही पारदर्शी निवडणूक पार पाडायची असेल. कारण पुढे ही निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विनय गोसावी सारखे बोगस अधिकारी जर तिथे राहिले तर मला वाटतं निवडणुका पारदर्शी होणार नाही. या कालच्या प्रसंगामुळे पारदर्शी लोक निवडणुकीत उभं राहायला सुद्धा तयार नाहीत. अनेक लोकांनी सांगितलं की ह्या पद्धतीने निवडणुका होते तर आम्ही उभं राहायचं, आमची ताकद वाया घालायची का, आम्ही हे सगळं करायचं अशी परिस्थिती दयनीय आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय. या जिल्ह्यात 40 खून झाले, ड्रग्ज वगैरे सगळं चालू असताना पोलिसांना तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि या पद्धतीने दडपशाही करतात. याचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषद आहे आणि माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहात. आम्ही जसे जळगाव शहराचे नागरिक आहोत, तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा या जळगाव शहराचे नागरिक आहात, तर तुम्ही सुद्धा जे सत्य असेल, आम्ही कधीच म्हणणार नाही की खोटं तुम्ही काहीतरी सांगा, पण सत्य एसपींना सुद्धा सांगितलं पाहिजे की लाठीचार्ज पहिले झाला की नंतर जे काही 2-4 गोष्टी घडल्या असतील त्या पहिले घडल्यात. जर पोलिस दंडुकेशाही करत असतील आणि विनाकारण लोकांना मारहाण करत असतील तर ते अधिकारी तात्काळ निलंबित केले गेले पाहिजेत. असं कुठेही होताना दिसत नाहीये. तर या गोष्टीला विनय गोसावी आणि आव्हाड आणि गणापुरे हे जबाबदार आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करेल हे तात्काळ या अधिकाऱ्यांनी आणि निवडणूक आयोगाने जाहीर केलं पाहिजे अशी आमची विनंती. माझे सगळे पत्रकार मित्र मैत्रिणी याला साक्षीदार आहेत. तुम्ही सुद्धा याच्यावर आवाज उठवावा आणि आमच्या सकट या जळगावची किंवा महाराष्ट्राची जी लोकशाही धोक्यात आलेली आहे ती सावरण्यासाठी कुठेतरी आम्हाला मदत करावी अशी आम्ही विनंती तुम्हाला पण करतो. नमस्कार, मेरा नाम दीपक कुमार गुप्ता है, सामाजिक और माहिती अधिकार कार्यकर्ता हूँ. मेरा है ना इस विषय में जो है ना लोग पेपर वगैरह में जो है ना पढ़ा हुआ है संवादनी पत्र में कि है ना आमदार वहाँ पर थे, तो आमदार है ना एक पक्ष के जो है सत्ताधारी पक्ष के आमदार वहाँ पे क्या कर रहे थे. पहला प्रश्न तो मेरा ये है. एक उम्मीदवार को है ना विजयी घोषित करने के बाद में 15 मिनट बाद में ना उसको है ना बोल के 15 मिनट वहाँ पे आमदार आते हैं, न्यूज़पेपर में आया, और आमदार आने के बाद में निकाल बदलता है. तो प्रशासन है ना जो सत्ताधारियों के दबाव में काम कर रहा था, वहाँ पे प्रशासन है ना वहाँ पे सत्ताधारियों के सुन के काम कर रहा था. और विनय गोसावी के बारे में बोलना है कि विनय गोसावी एक नंबर का झूठा अधिकारी है. इसका अनुभव मैंने लिया हुआ है. एक प्रकरण में मुझे 11:30 बजे बुलाया गया, लेखी पत्र था, और बाद में इन्होंने पत्र लिखा कि तुमको 11 बजे बुलाया गया था म्हणजे, और ना उसकी मैंने ना पुलिस में उस समय तकरार भी की है, मेरे पास तकरार भी है. तो विनय गोसावी एक नंबर का झूठा अधिकारी है. वो कभी भी झूठा सत्ताधारियों के चाटने के लिए बैठा हुआ है कि ये मुझे प्रश्न है मेरा.
कि सत्ताधारियों के लिए ये है। और दूसरा है ना भ्रष्ट अधिकारी है वो एकदम, ये मेरा बोलना है उनको। और मैंने ऐसी तकरारें भी की हुई है, भ्रष्टाचार की उसकी तकरारें भी की हुई है। और दूसरा है ना एक उम्मीदवार का ऐसा आया हुआ है कि है ना उसको खुद का 0 मत मिला हुआ है। उसका बोलना है दूसरों के घर वालों का जाने दो, मेरा खुद का मत भी मुझे नहीं मिलेगा क्या? जो खुद का, तो मतों में भी हेरा फेरी कहीं ना कहीं दिखाई दे रही है यहाँ पर कि मत किधर गए जा रहे हैं इसके अंदर। कई उम्मीदवारों का है ना जो मत है वो है ना मत भी है ना गायब हो रहे हैं। तो ये किस प्रकार से हो रहा है ये कि है ना जो मत मोजने के टाइम पे खुद जो उम्मीदवार है उसको 0 मत मिल रहा है। ये पहली बार वो हो रहा होगा कि खुद का मत भी खुद गायब हो जा रहा है। तो ऐसे अनेक बातें जो है, जो प्रशासन है ना, अगर है ना लोग अगर चुप बैठे रहे, अगर यहाँ पर जो जनता अगर चुप बैठी रही तो है ना ये जो लोकशाही के लिए धोखादायक है। और है ना एक प्रकार ऐसा आएगा कि है ना आगे जाके एक है ना लोगों का ऐसा बोलना है, या हमारा ऐसा सोचना है अभी ऐसा कि आगे जाके बीजेपी सिर्फ टेंडर पद्धति से निकालेगी, ये इधर टेंडर इधर उधर भर दो और है ना हो गया निकाल, म्हणजे ना प्रशासन बोल देगा कि ये निकाल हो गया हुआ है। इस प्रकार से भी हो सकता है। तो हमें इसके विरुद्ध में हुकुमशाही पद्धति से ये निकाल लगने का आगे की वर्चस्व चालू है इनकी। तो ऐसा नहीं हो, इसलिए ना हमें ना प्रत्येक नागरिक ने इसके लिए आवाज उठाना चाहिए। पक्ष कोई भी, मैं पक्ष का कोई भी वो नहीं करता हूँ, लेकिन है ना नागरिक बोल के मेरा विरोध है और मैं ना इसका निषेध करता हूँ। त्यांचा पहिले ही कुठली लोकशाही आहे? या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी वापर व्हायला पाहिजे आणि या अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे, नाहीतर या राज्यातली, देशातली, जळगावातली लोकशाही संपलेलीच आहे. संपणार आहे असं मुळीच म्हणायची गरज नाही, संपलेली आहे. ज्या पद्धतीने आज लोकशाही, दंडुकेशाही, हुकुमशाही चालू आहे, आज एखाद्या पक्षाच्या माणसाने मर्डर केला तर त्याची फिर्याद सुद्धा घेतली जाणार नाही आणि एखाद्या माणसाने चापट मारली तर त्याला फाशीवर लटकवलं जाईल, अशी परिस्थिती आज आपल्या देशातली, राज्यातली. दूसरा है ना इसके बारे में एक मत ऐसा भी है कि जो है ना जो निर्विरोध चुन के आए हुए, बिन विरोध जो चुन के आए हुए हैं, उनका है ना उनके विरोध में ना नोटा का अधिकार लोगों का अबाधित है। सुप्रीम कोर्ट ने ये बोला हुआ था 2013 में कि नोटा का अधिकार जब है ना दिया हुआ था, तो है ना ये नहीं बोला हुआ था उसके अंदर, नोटा के अंदर, कि है ना कितने उम्मीदवार होंगे तो है ना होगा। अगर नन ऑफ द अबाव मतलब है ना ऊपर के में से कोई नहीं। अब ऊपर कितने होना चाहिए ये नहीं बोला हुआ था, ऊपर ये बोला हुआ था नन ऑफ अबाव। तो 1 भी हुआ तो भी नोटा का अधिकार देना चाहिए था, और 10 भी हुआ तो नोटा का अधिकार देना चाहिए था। मैंने ना इसके विषय में ना PIL भी दाखिल करी हुई है, संबंधित अधिकारियों को पत्र भी दिया, संबंधित अधिकारी ने दखल तक लेने की गरज नहीं पड़ी। हाँ, इस बारे में ना जो है कलेक्टर साहब है रोहन बुके साहब, उन्होंने दखल लेके पत्र भी दिया नियामक अधिकारी अपने नियामक आयोग को, राज्य नियामक आयोग को। तो उन्होंने तभी भी है ना मेरे अर्ज की दखल नहीं ली हुई है। बाकी के जो राज्य ने कुछ भी उत्तर तक भी देने के लिए जरूरी नहीं समझा। म्हणजे है ना ये किस उधर है कि ना जो अगर मांगनी कर रहे हुए कि नोटा कम से कम है ना कल को ये यही बोलेंगे कि हमें ना हमारी सेटिंग से जीते हुए या हमारे उससे जीते हुए नागरिकों का कोई भी अधिकार नहीं रह गया हुआ इसके अंदर कि तुम नागरिक अगर काम लेके जाते तो बोल सकते हैं कि हमने तुम्हारे तो मतों की भी गरज नहीं है, हमने तुम्हारे मत लिए ही नहीं है। तो इस प्रकार से ना नोटा का भी अधिकार छीना गया हुआ है। तो इस विषय में भी है ना ये कार्रवाई होनी चाहिए। जाकीर पठाण यांच्या विरुद्ध कुलभूषण पाटील यांनी ज्या दिवशी छाननी होती त्या दिवशी देखील अर्ज दिला होता, तेव्हा ह्याच गोसावींनी सांगितलं होतं की यांनी मुदतीनंतर अर्ज दिला. सगळंच कसं मुदतीनंतर होतं, म्हणजे हा अधिकारी मॅनेज आहे हे क्लिअर होतं. तर याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे.